तर मित्रांनो, असं कोण म्हणतं की बाबा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर कुठंतरी फॉरेन कंट्रीला जावं लागतं किंवा महाराष्ट्रात घ्यायचं असेल तर महाबळेश्वरला जावं लागतं, असं कोण बोललं? मित्रांनो, आता मी एक अशा बागेत उभा आहे, अशा पार्कमध्ये उभा आहे जी मुंबईमध्ये स्थित आहे. बरोबर ऐकलं, मुंबई म्हणजे अशी जागा आहे जिथं फक्त इमारती आहेत मोठ्याल्या आणि गजबजलेलं शहर आहे. त्या गजबजलेल्या शहरामध्ये एक अशी बाग आहे मित्रांनो, जिथं जर आले तर तुम्हाला एवढं प्रसन्न वाटणार आहे, कारण इथं वातावरणच तसं आहे. तर चला बांधवांनो, तुम्हाला दाखवतो. या पार्कचं नाव आहे प्रियदर्शनी गार्डन आणि याचा थोडाफार इतिहास पण आपण जाणून घेणार आहोत. तर चला बांधवांनो, दाखवतो ही पार्क कशी आहे. आणि बघू शकता भरपूर जास्त प्रमाणात इथं गर्दी आहे. तर चला बांधवांनो, तुम्हाला आता एक एक करून या पार्कमध्ये काय काय आहे ते सर्व काही दाखवणार आहे. आणि हे बघा, सूर्य बघा कसला सुंदर आहे, तुम्हाला दाखवणार आहे सर्व काही. तर चला बांधवांनो, ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बांधवांनो, आता आपण ब्लॉगमध्ये पुढे जाणारच आहोत, परंतु त्याच्या आधी मी तुम्हाला एंट्री गेट दाखवून देतो. आता ही एंट्री गेट आहे प्रियदर्शनी पार्कमध्ये आणि इथं एंट्री फी काहीच नाही आहे, फुकटात तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आणि इथं पार्किंगची पण व्यवस्था आहे. फक्त गर्दी असेल तर थोडासा प्रॉब्लेम होईल, परंतु पार्किंगची पण अशी काही फी नाही आहे, ते एकदम मस्त आहे. तर मित्रांनो, आता आपण बाकी सर्व ज्या सुविधा आहेत ते तर आपण पाहणारच आहोत. म्हणजे इथं पळण्यासाठी वेगळं डेडिकेटेड ट्रॅकसुद्धा आहे, ते पण आपण पाहणार आहोत, ते पुढे आहे. परंतु त्याच्या आधी तुम्हाला एक सुंदर असा अरबी समुद्राची एक झलक देतो. किती सुंदर आहे बघा, किती जास्त सुंदर आहे. भरपूर सारे लोक इथं जमलेले आहेत, मस्तपैकी कोण कोण बसलेले आहे, कोणी मस्तपैकी व्हिडिओ शूटिंग काढतंय, कोण आपल्यासारखे लोक असतील तर ब्लॉगिंग करतात. एकच नंबर बाई वातावरण बघा. तर थोडं अजून जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे काय. तर चला. अरे तमता बडे हॅवी ड्रायव्हर भाई. तर मित्रांनो, इथं भरपूर सारे दगड आहेत, तर आपल्याला भरपूर काळजी घ्यायची आहे, कारण येताना किंवा जाताना आपला पाय घसरू शकतो, पडू शकतो, है ना. माणूस पडू शकतो, पाय पण घसरू शकतो, जे पण आहे. तर थोडीशी आपल्याला काळजी ठेवायची आहे, सावधानी बाळगायची आहे, घाई बिलकुल पण करायची नाही. तर चला अजून पुढे जाऊयात, बघूयात काय काय. तर मित्रांनो, आता मस्तपैकी तुम्ही अरबी समुद्र पाहिलाच असेल. म्हणजे अरबी समुद्राचे नजारे म्हणजे एक नंबरच होते, आहे ना. असणारच बाई, मस्तपैकी असा सूर्य, त्याच्या म्हणजे खाली एकदम असा सुंदर असा समुद्र, मस्तपैकी तर लोक बसलेले आहेत. तर बांधवांनो, आता बघा आपण अरबी समुद्र तर पाहिला नाही का, भारी वाटलं. परंतु अजून पण अशा विलक्षित इथं काही काही सुविधा आहेत ज्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत. तर बघत राहा. चला दाखवतो तुम्हाला डायरेक्ट. हे बघा, इथं तुम्ही बघताय ही जी अशी मोठी ट्रॅक दिसते बरं का तुम्हाला, असा मोठासा ट्रॅक दिसतोय, हा आहे 400 मीटरचा रनिंगचा ट्रॅक. भरपूर लोक इथं पळतात, ते तुम्ही बघू शकता. थोडंसं जवळून दाखवतो बघा, भरपूर लोक इथं पळतात. आणि ही 400 मीटरची अशी मोठी ट्रॅक आहे. त्याच्याचमध्ये असा एक फुटबॉलचा ग्राउंड आहे, जिथं तुम्ही मस्तपैकी फुटबॉल खेळू शकता आणि भरपूर सारे लोक खेळतात पण आहे ना. तर बघा मित्रांनो, इथं एवढी गर्दी का नाही आहे, कारण इथं लागती मेंबरशिप नाही का. आणि अर्ध्याहून जास्त लोक इन्क्लुडिंग आपण मस्तपैकी इथं नजारे बघण्यासाठी आलो आहोत. परंतु जर तुम्हाला डेली यायचं असेल, प्रॅक्टिस वगैरे करायची असेल, तर तुम्ही मस्तपैकी मेंबरशिप घ्या आणि मस्तपैकी ह्या ट्रॅकचा वापर करा, मस्तपैकी फुटबॉल ग्राउंडला जावा, काही विषय नाही. आणि जर तसं काही नसेल तर निवांत मस्तपैकी या वातावरणाचा आनंद घ्या, मस्तपैकी ही फील घ्या नाही का. काय वातावरण आहे, एकच नंबर. मस्त मोठाल्या इमारती, त्याच्याच म्हणजे म्हणतो ना बागेमध्ये मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण, एकच नंबर भाऊ. मिश्रित विषय दिसतो आपल्याला, पण काय विषय नाही. तर चला बांधवांनो, आता तुम्हाला एक फेमस सेल्फी पॉईंट दाखवतो जो प्रियदर्शनी पार्कमध्ये आहे आणि त्याच्यासोबत थोडासा इतिहास सांगतो नाही का. पहिले इतिहास सांगतो, त्यानंतर ती सेल्फी पॉईंट काय आहे ती दाखवतो. तर मित्रांनो, आता तो प्रसिद्ध सेल्फी पॉईंट आपण पाहणारच आहोत, त्यात तर काही विषय नाही आहे. परंतु त्याच्या आधी आपण थोडंसं इतिहासावरती प्रकाश टाकणार आहोत की बाबा ही जी बाग आहे ही कधी बनवली गेली होती व ह्याचं नाव प्रियदर्शनीच का आहे. तर थोडंसं जाणून घेऊ, जास्त काय बोर करणार नाही, थोडंसं जाणून घ्या माहितीसाठी. तर बघा मित्रांनो, ही जी बाग आहे प्रियदर्शनी बाग, ही 1970 साली याचं म्हणजे म्हणतो ना 1970 साली याला बनवलं गेलं होतं. आणि आज जशी प्रियदर्शनी बाग आहे ती अशी नव्हती, थोडी अपुरी होती नाही का. जेवढं आज तुम्ही पूर्ण बघताय ट्रॅक्स वगैरे एवढं सगळं नव्हतं, थोडीशी अपुरी होती बाग. नंतर हळूहळू मग ह्याचं पुढं लोकांनी बनवलं, ते नंतरचा विषय. परंतु याला 1970 सालामध्ये याला बनवलं गेलं होतं. दुसरं म्हणजे की ह्याचं नाव प्रियदर्शनीच काय, तर माननीय ज्या आपल्या इंदिरा गांधी होत्या त्यांचं दुसरं नाव प्रियदर्शनी होतं. तर त्याच्याच नावावरती या बागेचं नाव ठेवलेलं आहे प्रियदर्शनी गार्डन म्हणून. तर चला बांधवांनो, तुम्हाला मस्तपैकी मी एक इतिहास सांगितलेला आहे. तर चला आपण बघूयात आता तो सेल्फी पॉईंट. तर मित्रांनो, बघू शकता आपण, हा आहे तो फेमस सेल्फी पॉईंट. म्हणजे भरपूर सारे लोक इथं येतात, मस्तपैकी सेल्फी वगैरे काढतात आणि प्रसिद्ध आहे नाही का. तर मस्तपैकी तुम्ही पण इथं येऊन सेल्फी वगैरे काढू शकता, भारी पॉईंट आहे.
तर मित्रांनो, जर आपल्याबरोबर वयोवृद्ध कोण असतील नाही का, किंवा मग वयोवृद्ध पण नसले, निवळ तुम्हाला बसायची इच्छा झाली तर तुम्ही इथं मस्तपैकी बसू शकता. इथं बसायची पण व्यवस्था आहे, म्हणजे खूप सुंदर असं बनवलेलं आहे. इथं मस्तपैकी तुम्ही फिरू शकता आणि तुम्हाला वाटलं बाबा थकलेत तर मस्तपैकी इथं तुम्ही बसू पण शकता. ही व्यवस्था पण इथं केलेली आहे, तर मस्त आहे, भारी नाही का. तर चला बांधवांनो, आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आशा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर बांधवांनो, एक व्हिडिओला लाईक करून टाका, तुमच्या भावाला फुल सपोर्ट करा, सबस्क्राईब करून टाका चॅनलला. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.